च्या बजेटवरून एकनाथ खडसे यांनी आता टीका केली आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात आला असं खडसे म्हणताय। कर्ज फेडण्यासाठी पैसे नाही, मग नव्या योजनांसाठी पैसे आणणार तरी कुठून, हा सवाल खडसेंनी केलाय। तर खडसे कोणत्या पक्षात आहेत त्याबद्दल आता संभ्रम निर्माण झालाय आणि हा टोला अमोल मिटकरी यांनी लगावलाय। तर एकीकडे एकनाथ खडसे हे भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार अशी चर्चा रंगलेली असताना त्यांनी सरकारवरच टीका केली असल्याने खडसेंची भूमिका ही स्पष्ट होत नाही आणि या संदर्भात मिटकरींनी देखील खडसेंना टोला लगावलाय। राज्य सरकारवर 7,00,000 कोटीच्या वर कर्ज आहे आणि ज्यावेळेस एवढा मोठ्यावर कर्ज आहे तर ज्या नवीन योजना राबवायच्या असतील त्याच्यासाठी परत कर्जाची तरतूद करावी लागेल। म्हणजे कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही आहे तर नवीन योजनांसाठी सरकार कुठून पैसा आणणार आहे याचं उत्तर अर्थसंकल्पामध्ये दिलेलं नाही आहे। पुढचं एकंदरीत पाहिलं तर अर्थसंकल्पाचं स्वरूप जे आहे ते असं लोभावणं स्वरूप आहे, चांगलं स्वरूप आहे, परंतु प्रत्यक्षाची अंमलबजावणी होईल की नाही होईल याबद्दल शंका आहे। खडसे साहेब आता कोण्या पक्षात आहेत याबद्दल मला संभ्रम आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सूचीमध्ये त्यांचं नाव आहे। म्हणजे आसन व्यवस्था जी विधान परिषदेमध्ये होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आसन व्यवस्थेमध्ये खडसे साहेबांचं नाव आहे। म्हणजे नेमके खडसे साहेब सध्या भाजपमध्ये आहेत का, कारण त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत, याबद्दल माझ्याच मनात संभ्रम आहे। त्यामुळे या प्रश्नावर काही उत्तर देणं मला योग्य वाटत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।